राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची अंमलबजावणी संचालनालयानं केलेली चौकशी सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे। नाशिकचा कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही चौकशी करण्यात आली। सुमारे 8 तास चाललेल्या या प्रक्रियेनंतर अनेक खळबळजनक माहिती समोर आली आहे। या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे संकेत मिळत आहेत। या 8 तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं, नेमकं काय काय बाहेर आलं, तसंच खरात प्रकरणात चाकणकर भगिनींचा नेमका सहभाग कुठपर्यंत आहे आणि सर्वात महत्त्वाचा सवाल म्हणजे प्रतिभा चाकणकरांची ईडी चौकशी झाली, आता पुढचा नंबर रुपाली चाकणकरांचा आहे का? पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। हे संपूर्ण प्रकरण नाशिकमधील तथाकथित आध्यात्मिक गुरु किंवा भोंदूबाबा अशोक खरात याच्या भोवती फिरते। खरातवर फसवणूक आणि काळ्या पैशाचा पांढरा करण्याचा आरोप आहे। तपासादरम्यान ईडीला असं आढळून आलंय की खरातचे संबंध अनेक राजकीय व्यक्तींशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी आहेत। यामध्ये प्रतिभा चाकणकर यांचं नाव प्रामुख्याने समोर आलं। खरातने लोकांची फसवणूक करून जमा केलेला पैसा विविध बँक खात्यांमार्फत वळवल्याचा संशय यंत्रणेला आहे। ईडीच्या तपासात सर्वात महत्त्वाचा दुवा ठरला तो म्हणजे राहता येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेतील बँक खाती। प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांच्या नावावर या पतसंस्थेत 4 वेगवेगळी खाती उघडण्यात आली होती। या खात्यांमधून गेल्या काही वर्षात सुमारे 1,20,00,000 ते 2,40,00,000 रुपयांची संशयास्पद उलाढाल झाल्याचं तपास यंत्रणेच्या निदर्शनास आलंय। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या खात्यांवर नॉमिनी म्हणून अशोक खरात याचं नाव नोंदवण्यात आलं होतं। इतकंच नव्हे तर या खात्यांशी जोडलेला मोबाईल क्रमांकही खरातचाच होता। यामुळे या खात्यांचा ताबा आणि त्यातील व्यवहारांचं नियंत्रण प्रत्यक्षात खरातकडेच होतं का, असा प्रश्न ईडीनं उपस्थित केलाय। केवळ आर्थिक व्यवहारच नव्हे तर तांत्रिक पुराव्यांनीही या प्रकरणातील गुंतागुंत वाढवली आहे। 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या कालावधीतील कॉल डिटेल्स रेकॉर्ड जर तपासले तर प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात तब्बल 230हून अधिक वेळा फोनवर संभाषण झाल्याचं स्पष्ट झालंय। तसंच दोघांमध्ये 200 पेक्षा जास्त संदेशांची देवाणघेवाण झाली आहे। वारंवार होणारा हा संपर्क केवळ ओळखीचा नसून तो व्यावसायिक किंवा आर्थिक हितसंबंधांशी निगडीत असावा असा संशय ईडीला आहे। ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर प्रतिभा चाकणकर यांनी आपली बाजू मांडली। त्यांनी स्वतःवरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। माझ्या नावाचा गैरवापर करण्यात आला असून माझी बनावट स्वाक्षरी करून ही बँक खाती उघडण्यात आली। या खात्यांबाबत किंवा त्यातील व्यवहारांबाबत मला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती असा दावा त्यांनी केलाय। तसंच तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेले फोन कॉल्स आणि मुलाच्या नावावर असलेली खाती यावर त्यांनी दिलेल्या उत्तरांनी तपास यंत्रणेचं पूर्ण समाधान झालं नसल्याचं दिसतंय। या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात देखील उमटलेत। प्रतिभा चाकणकर या रुपाली चाकणकर यांच्या सख्या भगिनी असल्यामुळे विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं। याच दरम्यान रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं चर्चेला उधाण आलंय। जरी त्यांनी हा राजीनामा वैयक्तिक कारणास्तव किंवा पक्षीय जबाबदारीसाठी दिला असल्याचं म्हटलं असलं तरी या चौकशीचा दबाव त्यामागे असल्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवतायत। ईडीनं आता प्रतिभा चाकणकर यांचा मुलगा तन्मय याला सुद्धा चौकशीसाठी पाचारण केलंय। आई आणि मुलाच्या नावावरील खात्यांचा स्रोत काय होता आणि खरातचे त्याचे नेमके काय संबंध होते याची कसून चौकशी केली जाणार आहे। या प्रकरणातून आणखी काही बड्या व्यक्तींची नावं समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुर्तास या चौकशीमुळे चाकणकर कुटुंबाच्या अडचणीत वाढ झाली आहे। आगामी काळात न्यायालयीन लढाई आणि राजकीय आरोप प्रत्यारोप तीव्र होण्याची चिन्ह आहे। खरात प्रकरणाचा तपास करत असताना ईडीनं आता आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याकडे वळवलाय। प्रतिभा चाकणकर यांच्या चौकशीनंतर खरात आणि चाकणकर कुटुंबातील जवळीक अधिक गडद होताना दिसते। इतक्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करताना त्याला राजकीय पाठबळ लाभल्याचा संशय ईडीला सुरुवातीपासून होता। तपासादरम्यान समोर आलंय की खरात केवळ प्रतिभा चाकणकर यांच्याच संपर्कात नव्हता तर रुपाली चाकणकर यांच्याशी त्याचे कौटुंबिक संबंध होते। काही सार्वजनिक कार्यक्रमांतील त्यांची उपस्थिती आणि सोशल मीडियावरील फोटो आता तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत। याच प्रकरणात रुपाली चाकणकर यांना आपलं महिला आयोगाचं अध्यक्षपद गमवावं लागलं, पण पक्षानंही त्यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली। अशोक खरात याच्या माध्यमातून वळवण्यात आलेला पैसा राजकीय कामांसाठी किंवा निवडणूक निधीसाठी वापरला गेलाय का याची ही चाचपणी सुरू आहे। खरातच्या बँक खात्यांचं नॉमिनी हे चाकणकर कुटुंबातील सदस्य असणं ही बाब सध्या ओळखीच्या पलीकडे संबंध दर्शवते।
आगामी काळात रुपाली चाकणकर यांनाही या संदर्भात स्पष्टीकरणासाठी बोलवलं जाऊ शकतं। या प्रकरणामुळे केवळ चाकणकर कुटुंबच नव्हे तर त्यांच्या पक्षाचीही कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।